The word of God will prosper in any situation. देवाचं वचन, देवाचा शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये समृद्धीला जाईल. There is life in the word of God. देवाच्या शब्दांमध्ये जीवन आहे. There is breath in the word of God. देवाच्या शब्दांमध्ये श्वास आहे. And that's why म्हणून that word of God is very effective for us. तो देवाचा शब्द आपल्यासाठी फार प्रभावशाली आहे. Never consider the word of God with any other word in any other book. कधीही देवाच्या शब्दाची तुलना इतर कुठल्याही पुस्तकातील कुठल्याही शब्दांशी करू नका. Every word in the whole world is dead word. अख्ख्या जगातला प्रत्येक शब्द मेलेला शब्द आहे. Only the Bible is the living word of God. फक्त बायबल मधला शब्दच देवाचा जिवंत शब्द, देवाचं जिवंत वचन It is active. आणि ते सजीव कार्यरत आहे. No matter what the world says, तर जगाने जरी काहीही सांगितलं we believe in the word of God. तरी सुद्धा आपला विश्वास देवाच्या शब्दांवर आहे. Even if the word of God does not work in our lives, आणि देवाच्या शब्दाने जरी आपल्या जीवनात काम केलं नाही the word of God is still true. तरी देवाचा शब्द तरीही खराच आहे. It is still true. देवाचा शब्द तरीही खरा आहे. Seventh point. सातवा मुद्दा, Speak the word into that situation. देवाचं वचन त्या परिस्थितीमध्ये बोला. Whatever the situation is, काही परिस्थिती असू दे त्या परिस्थितीवर देवाचं वचन बोला. because the word of God has power to change things. कारण देवाच्या शब्दामध्ये गोष्टी बदलायचं सामर्थ्य आहे. आज नाही तर उद्या त्या बदलतील गोष्टी. Yes, you have life in your mouth. तुमच्या मुखामध्ये जीवन आहे. तुम्हाला Death and life are in the power of your tongue. जीवन आणि मरण तुमच्या जिभेत आहे. Which one you want to use, you use. काय वापरायचंय तुम्हाला, जे वापरायचंय तुम्हाला ते तुम्ही वापरा. Even Jesus said, येशूही म्हणाले, all things are possible to them that believe. जे लोक विश्वास ठेवतात त्यांना सर्व काही शक्य आहे. Power in your words, power in your believing, तुझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य, तुझ्या विश्वासात सामर्थ्य, power in the name of Jesus, येशूच्या नावात सामर्थ्य, power in the Bible, बायबलमध्ये सामर्थ्य, power of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. ओ हालेलुया. all working for us. सगळं आपल्यासाठी कामाला लागलेलं आहे. का प्रचंड मोठा आपल्याला पाठिंबा आहे. Because God has not designed that your life should be shut down. कारण देवानं असं काही रचलेलं नाही. देवाने असं ठरवलेलंच नाहीये की तुझं जीवन असं बंद झाल्यासारखं असावं. God has a colorful life for you. देवाकडे तुझ्यासाठी रंगीत जीवन आहे. रंगीत. God has a colorful future for you. देवाकडे तुझ्यासाठी रंगीत भवितव्य आहे. It's like Joseph's 7 colors. God wants to put it on you. योसेफाचा सप्तरंगी जसा झगा होता तसा देवाला तुला घालायचा आहे. Garment of 7 colors. सप्तरंगी झगा. Praise देवाला God. धन्यवाद. God is waiting to be tapped. तसं देव वाट बघतोय की अरे राजा माझ्याकडे ये तर दोघं जाऊ. So whenever you read the Bible, तर जेव्हा केव्हा तुम्ही बायबल वाचता, take those scripture verses शास्त्र वचन घ्या and speak. आणि बोला. That is God speaking. ते देव बोलत असतो. Voice is yours, word is His. आवाज तुझा आहे, शब्द त्याचा आहे. We are not depending on our voice, we are depending on the word of God. आपण आपल्या आवाजावर अवलंबून नाहीये, आवाजातनं बाहेर येणाऱ्या देवाच्या शब्दावर आपण अवलंबून आहे. 8th point. आठवा मुद्दा, Respond with the word of God. देवाच्या शब्दांनी प्रतिसाद द्या. When you have to respond to all negative thoughts, जेव्हा केव्हा तुम्हाला सगळ्या नकारात्मक विचारांना काही प्रतिसाद द्यायचा असेल, respond with positivity. बोलताना प्रतिसाद देताना सकारात्मकच द्यायचा. When you are stuck up somewhere, कुठे तुम्ही जर अडकला, even in your plain talk, अगदी तुमच्या साध्या बोलण्यात सुद्धा add the word of God. देवाचा शब्द घाला. It is like adding salt in it, it is like adding strength in it. म्हणजे चवीला मीठ घातल्यासारखं आहे, हे ताकदीसाठी घातल्यासारखं आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवायचं, the word of God will bind the devil. देवाचा शब्द सैतानाला बांधेल. Doubts will come. बघा, शंका डोक्यात येतील, Devil will speak to you. सैतान डोक्यात बोलेल, Don't listen to him. ऐकायचं नाही. Listen to the word of God. देवाचा शब्द ऐकायचा. सैतानाला म्हणायचं येऊ नको भुसा भरायला तू. When you come to church, जेव्हा तुम्ही चर्चला येता when the word of God comes, आणि देवाचा शब्द जर आला Satan also comes. तर सैतान पण येतो बरं का. There are churches when people come in the church, Satan doesn't come because the word of God never comes. पण काही चर्चेस मध्ये लोक येतात चर्चात, पण सैतान येत नाही का, कारण तिथे देवाचा शब्द आलेला नाहीये. आपल्या चर्च मध्ये लोक येतात, वचन येतं आणि सैतानही येतो. Say, हे असं आहे.
He always is scared of the places where the word of God is आणि preached. नेहमी सैतान अशा जागांना घाबरतो जिथे देवाचं वचन बोललं गेलेलं आहे. Use the word of God every देवाचा day शब्द रोज वापरा and you will always have victory, आणि विजय मिळेल, रोज मिळेल. because the word of God is the glory of God. अरे देवाचा शब्द देवाचा गौरव आहे. It is glory for you and for your future तुझ्यासाठी सुद्धा, तुझ्या भवितव्यासाठी सुद्धा, and for your family. तुझ्या परिवारासाठी तो देवाचा गौरव आहे. Receive it in your spirit. आपल्या आत्म्यात ते वचन स्वीकारा. Meditate on the word of God day and देवाच्या night शब्दांवर दिवस आणि रात्र मनन करा. and you shall prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. Refuse the devil to take away or steal the word of God from you. आणि सैतानाला मनाई करा की माझ्यातलं देवाचं वचन तू काढायचं नाही म्हणजे नाही. He will try. तो प्रयत्न करेल He will throw darts at you like a missile. आणि सैतान तुमच्यावरती बाण तर सोडेल. But do what Jesus did. पण येशूंनी केलं तसं करायचं. Don't respond with your IQ. आपल्या स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्यायला जाऊ नको. Don't respond with your education. तुझ्या शिक्षणाला पदव्यांनी उत्तर द्यायला जाऊ नको. The devil is not afraid of your education. सैतान तुझ्या शिक्षणाला घाबरत नाही. With all your PhD degrees, he can still defeat you. तुझ्या सगळ्या PhD सकट सैतान तुला हरवून टाकेल. With all your strength like Goliath, he can defeat you. गोलात सारख्या तुझ्या सगळ्या शक्ती सकट सैतान तुला हरवेल. Because he is very powerful. सैतान फार सामर्थ्यवान आहे. Only the word of God is more powerful than he. फक्त देवाचा शब्द सैतानापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. तर सैतानाला हाताळताना शब्दच बोलायचा, डिग्र्यांमधलं शिक्षण नाही. Amen. Amen. Use the word. शब्द वापरा. देवाचा शब्द वापरा. Respond with the word. देवाच्या शब्दाने उत्तर द्या. And the word of God in your mouth is the sword of the spirit in your mouth. आणि तुझ्या तोंडातला देवाचा शब्द म्हणजे तुझ्या तोंडात आत्म्याची तलवार आहे. Amen. वा, वा, It हालेलुया. can cut the adversary into pieces. त्या विरोधकाला ती तुकडे तुकडे करून सोडेल तलवार. Don't only see the facts and respond. फक्त वास्तविकता आणि त्याचा प्रतिसाद बघू नको. Say, facts are one thing, truth is another thing. वास्तविकता वेगळी बाब आहे, सत्य वेगळंच आहे. The fact is that you are in a very miserable condition. Okay. वास्तविकता असेल की तुझी परिस्थिती फार वाईट आहे. But the truth says पण सत्य म्हणतं that God can remove you from that dungeon. देव त्या दलदलीतनं तुला बाहेर काढू शकत Say, आहे. so as you believe the fact, believe the truth also. तर वास्तविकतेवर तुझा एवढा विश्वास आहे ना, तर सत्यावर सुद्धा विश्वास ठेव ना. We are not denying the facts, आपण वास्तविकतेला नाकारत नाहीये, but we are not denying the truth also. पण सत्यालाही नाकारायचं नाहीये. Many people are accepting the facts but denying the truth. अनेक लोक वास्तविकता स्वीकारतात आणि सत्याला नाकारतात. Don't do that. असं नाही करायचं. Amen. Amen. Say, I can do all things through Christ that strengthens me. म्हणायचं ख्रिस्त येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे मी सगळं काही करण्यास समर्थ आहे. The Lord is my light and my salvation. प्रभू माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. What can men do to me? माणसं माझं करून करून काय करणार? No evil can come near me. एकही दुष्टाई माझ्या जवळ येऊ शकत No नाही. plague shall come near my एकही dwelling. मरण पीडा माझ्या वस्तीस्थानाजवळ येणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.